Very good morning. This is Dr. Mohan from this side, and you are watching me on my YouTube channel. So, thanks for watching. If you are liking the content, kindly do share with your friends, family, WhatsApp channels पे, टेलिग्राम चॅनल्स पे रिगार्डिंग एनी डेंटलच्या ज्या पण काही गोष्टी आहेत त्या पण याच्यामध्ये दिलेल्या आहेत. अक्कलदाढ, पानसुपारी वगैरे, तोंड कमी उघडणे, दातावरची कॅप, दात काढल्यानंतर किंवा सिमेंट चांदी कंपोजिट इम्प्लांट्स याच्या सगळ्याबद्दल मी थोडे व्हिडिओज ॲक्च्युली काय करत आलो आहे खूप वर्षापासून याच्यावरती मी शेअर करत आलेलो आहे. ओके, तर ते तुम्ही शेअर करू शकता. आणि बिसाइड्स दॅट वी ऑल्सो डू हॅव डॉग लवर, ॲनिमल लवर, कॅट्स यांचे पण भरपूर हे आहेत, काय म्हणतात त्याला, व्हिडिओज आहेत. ते जास्त पॉप्युलर आहेत ऑब्वियसली. सो त्याच्याच रिलेटेड रिसेंट 2 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत की त्याच्यामध्ये एक फॅमिली आहे, मदर आहे, 3 पिल्लू आहेत, एक मुलगा आहे आणि 2 मुली आहेत. त्यांचंच थोडासा आपण लाईफ जितकी कवर करता येईल तेवढी कवर करतो आहे. बट लाईक टॉकिंग अबाउट लाईक पॅरेंटहूड, रिसेंटली जसं मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की तारा नावाची एक वाघीण होती ताडोबामध्ये, की तिचं लहानपणीपासून जर्नी, तिची आईची ताटातूट, नंतर तिने तिच्या आईच्याच राज्यात तिचं जसं बालपण गेलं तिथेच तिने तिचं हे कसं केलं, पुढची लाईफ तिने तिची कशी ॲक्च्युली हे केली. तर त्याच्याबद्दल बऱ्यापैकी चांगलं त्याच्यामध्ये दिलेलं आहे की लाईक सॉर्ट ऑफ लेट्स से की व्हॉट एक्झॅक्टली द लाईफ ऑफ एनी मदर वूड हॅव बीन विदाऊट मदर. जसं लहान मुलं असतात, आजी आजोबा, जशी तिची आजी असली असती तर तिचं लाईफ खूप डिफरंट झालं असतं ना. म्हणजे ताराच्या मुलींचं जगले असते जास्त ते. तो टॉकिंग अबाउट दॅट पॅरेंटहूड, रिसेंटली ॲक्च्युली एक असा इव्हेंट झालेला की आय वॉज हॅविंग अ पेशंट हू वॉज अबाउट टू स्टार्ट ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट फॉर हर प्रोक्लाइन अप्पर अँटेरियर. एक सिंगल टूथ होता, समोरचा हात जसा दिसतोय तुम्हाला, तर हे जसे आतमध्ये असतात, तो तिचा खूप जास्त बाहेर होता. अँड द थिंग वॉज दॅट की शी वॉज वरीड, हर मदर वॉज वरीड की सिम्पली त्यांना तो आतमध्ये घ्यायचा होता, ठीक आहे, प्रॉपर अलाइन करायचा होता स्माईल इम्प्रूव्ह करायसाठी. तर बेसिकली काय झालं, दे जस्ट लाइक हैड अ वेरी गुड, लेट्स से हॉलीडे सीजन चल रहा था उनका, एंड दे वर एन्जॉइंग सम स्पोर्ट्स. तो सडनली स्पोर्ट्स खेलते खेलते उसके सामने वाला दांत इट जस्ट लाइक फेल डाउन, वो टूट के निकल के बाहर आकर गया. तो सिंपली लेट्स से एक वो चीज़ थी कि फिर मैंने थोड़ा सा डिस्कस भी किया, थिंक भी किया उसके बारे में. तो आई वॉज ऑल्सो नोइंग ऑलरेडी कि अगर टीथ गार्ड रहते हैं, जैसे बॉक्सर्स खेलते हैं या हॉकी प्लेयर्स खेलते हैं ना जिस टाइम पे, तो उनके दांत आगे हो पीछे हो कैसे भी हो, बट इन ऑर्डर टू कीप दैट टोटल डेंटिशन अलॉंग विथ जॉज, नॉट जस्ट ओनली टीथ, तो ऊपरचा खालचा वरचा जबडा आणि ते जे दात आहेत त्यांना मार लागला तरी ते बाहेर पडून बाहेर पडायला नाही पाहिजेत, किंवा आतमध्ये धसायला नाही पाहिजे, किंवा त्यांनी होटाला वगैरे कापायला नहीं पाहिजे. तो उन सभी चीज़ों का ध्यान रखने के लिए स्पेसिफिकली माउथ गार्ड्स क्या होते हैं, वो डिज़ाइन किए जाते हैं. तो अगर वो चीज़ उस जगह पे होती, अगर किसी भी आप इंडोर गेम्स में आप जा रहे हो, कंसिडर इट एज लाइक अ बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट है, ट्रैम्पोलिन्स है, या डिफरेंट स्पोर्ट्स होते हैं कि जहाँ में मॅक्झिलोफेशियल ट्रॉमा हो सकता है. म्हणजे चेहऱ्यावरची नाकं, डोळे, गाल, जबडा, कान आणि कपाळ, इथे जिथे इन्व्हॉल्वमेंट होतं खूप क्लोजली, फास्ट मुव्हिंग ऑब्जेक्ट्स येऊ शकतात त्याच्यामध्ये, किंवा दुसरा पर्सन जो आहे खेळणारा तो अचानक येऊन तुम्हाला धडकू शकतो. सो इन दोज केसेस इट्स मैंडेटरी कि आप माउथ गार्ड आपको लगाना ही चाहिए. अगर वो नहीं है अवेलेबल, यू कैन सिंपली आस्क देम कि आप अगर हमसे साइन करा रहे हो बीइंग अ पेशेंट कि हमारे किड्स को नी इंजरी हो सकती है, बैक इंजरी हो सकती है, कुछ लग सकता है, तो आफ्टर साइनिंग दैट ट्राई टू जस्ट लाइक गो थ्रू ईच एंड एवरीथिंग कि वहाँ पे सब अवेलेबल है. अगर नहीं है तो यू कैन आस्क देम कि मुझे हेलमेट चाहिए, मुझे नी गार्ड चाहिए, मुझे ये चीज़ चाहिए. देन ओनली आफ्टर दैट मैं मेरे किड्स को, मेरे बच्चों को वहाँ पे अलाउ करूँगी. अगर वो नहीं है तो यू कैन जस्ट सिंपली टेल मी हाउ मच टाइम यू विल नीड
टू गेट दैट थिंग डन। अगर नहीं है तो वी विल जस्ट लाइक ट्राई टू जस्ट लाइक मूव आउट, हम किसी दूसरे प्लेस पे जहाँ पे ये चीज़ें अवेलेबल है वहाँ पे हम जा सकते हैं। क्लियरली इतना बता देने के बाद में अगर वो अलाउ कर रहे हैं कि नो लाइक वी आर नॉट हैविंग एनीथिंग, यू हैव टू जस्ट लाइक डील विथ एज इट इज़, तो दैट इज़ अ व्हेरी बिग रिस्क. होठ फाटू शकतं, दात तुटू शकतात, जबडा तुटू शकतं, डोळ्याला मार लागू शकतो, लाईक ट्रान्झिटरी डॅमेज होणं, दॅट्स व्हेरी डिफरंट थिंग. की तुम्हाला रिप्लेस करता येते ती गोष्ट. दात पडला बसून टाकू नकली, ओके. जबडा तुटला, फ्रॅक्चर कसा तरी वाकडा तिकडा जरी बसला तरी तो बसतो. पण जर परमनंट डॅमेज झाला, ठीक आहे, बऱ्याच वेळा नाकाचा प्रॉब्लेम येतो की नाकाचं फ्रॅक्चर होतं खेळताना. ॲसच त्याच्यामध्ये काही डिफिकल्टी येत नाही श्वास घ्यायला वगैरे, पण जी मधातली सेप्टम असते नाकातली ती डेव्हिएट होते. आणि मग काही एक्झाम्स असतात की त्याच्यामध्ये तुमचं ती डेव्हिएटेड नझल सेप्टम पाहिजेतच नाही, स्ट्रेट असेल तरच तुम्हाला काही आर्मीजच्या एंट्रन्स एक्झाममध्ये घेतात किंवा डिफरंट. तुम्हाला तर माहिती आहे की जितने भी सिक्योरिटी पर्सनल्स के फोर्सेस के ये होते हैं फिज़िकल फिटनेस, तो उसमें डेंटल को ज़्यादा इंपॉर्टेंस दिया जाता है. सिंपल कैविटी अगर रही तो उसके मार्क्स कम होते हैं, एक्सट्रैक्टेड टूथ रहा, मिसिंग रहा तो उसके मार्क्स कम होते हैं. पीपल विद द नेचुरल डेंटिशन, नेचुरल टूथ, दे विल बी सिलेक्टेड. सेम मार्क्स सेम लेवल पे होने के बाद में दे विल बी प्रीफर्ड, बिकॉज डेंटल हेल्थ इज़ कंसिडर्ड एज लाइक अ फिटनेस, ओके. तो ये अप्रोच थोड़ा सा अलग होना चाहिए कंसिडरिंग फ्यूचर ऑफ किड्स. तो बस एक वही चीज़ थी that I just like wanted to share. Or as you already know, we are also conducting next NEET MDS Telegram live classes. You can just simply visit our website www.dentalexams.in. वहाँ पे आपको सिंपली टॉप पे एक बैनर मिल जाएगा विच कंटेन्स द टेलीग्राम चैनल लिंक. आप उसको क्लिक करके वहाँ पे जा सकते हो. एंड वी हैव बीन डूइंग दिस सिंस लेट्स से 2 to 3 years, 2 से 3 साल से हम यहाँ पे वो नॉट जस्ट लाइव क्लासेस बट ऑल द एग्ज़ाम प्रिपरेशन रिगार्डिंग डेंटल PSC भी रहेगा, या सिंपली जो भी कुछ ये दूसरी चीज़ें करते हैं हम प्रोफेशनल, कुछ कम्युनिटी सॉर्ट ऑफ लाइक ग्रुप है, क्विजिंग, वहाँ पे अच्छी एक्टिविटी होती है. पॉडकास्ट हमने राइट नाउ वी हैव जस्ट लाइक स्टार्टेड सिंस अक्टूबर, तो एक अच्छी खासी कम्युनिटी है. इफ़ यू वांट टू जॉइन दैट, आप व्हाट्सएप पे भी मैसेज कर सकते हो 8975172145, या सिंपली वेबसाइट मैंने बताई www.dentalexams.in. और उसके बाद में लेट्स से कि दूसरी एक चीज़ की एक मेल भी है dentalexamsin@gmail.com. वहाँ पे आप आपकी कोई भी बिजनेस रिलेटेड, मार्केटिंग रिलेटेड, प्रमोशनल इवेंट अगर आपको कंडक्ट कराना है, इफ़ यू आर जस्ट लाइक हैव अ डेंटल बिजनेस, डेंटल प्रोडक्ट हो सकती है, सर्विस हो सकती है, सॉफ्टवेयर हो सकते हैं, तो अगर आपको उसमें एडवर्टाइज़ करनी है आपकी, या आपको कोलैबोरेट करना है, तो यू कैन सिंपली ऑल्सो कॉल, सेम नंबर है. तो वी कैन जस्ट लाइक डिस्कस द एग्जैक्ट थिंग कि क्या फॉर्मेट रहेगा, कौन सा प्लेटफॉर्म रहेगा, एंड व्हाट विल बी द एग्जैक्ट उसमें रेवेन्यू मॉडल कैसा हम उसमें क्रिएट कर सकते हैं. सो इफ़ यू आर ऑल्सो लुकिंग फॉर सेलिंग कोर्सेज ऑनलाइन, अगर आप सेल करना चाहते हो तो दैट विल बी ऑल्सो पब्लिश्ड. एक हमारा सेपरेट सेक्शन है एनहांसमेंट कोर्सेज ऑन द सेम वेबसाइट, ऑन द सेम टेलीग्राम कम्युनिटी ग्रुप. तो अगर आपको रजिस्ट्रेशन चाहिए for that particular courses for your academy, so you can also share the thing, हम आपको वो अवेलेबल करा दे सकते हैं. या फ्री वाले आपके कुछ कोर्सेस हो तो दैट विल बी ऑल्सो शेयर्ड ऑन द सेम चैनल टेलीग्राम का जो है वो, या वेबसाइट पे भी. सो दिस इज़ द प्लान फॉर 2025. लेट्स होप ईच एंड एवरीबडी विल बी हैविंग अ ब्राइट, हेल्दी, शाइनिंग स्माइल विथ ऑल नेचुरल टीथ. आर्टिफिशियल हुए तो भी ठीक है, बट इट्स वेरी गुड टू हैव ऑल योर नेचुरल टीथ विथ यू. तो उसे प्रोटेक्ट करने के लिए क्या करना चाहिए, मैंने आपको एक सिंपल सी एक चीज़ बता ली, बट दैट वाज रिगार्डिंग ऑल्सो एक्सीडेंट्स, स्पोर्ट्स वगैरह. अब नेचुरल टूथ है, आपके बच्चे 6 साल के हैं तो उनकी एक फर्स्ट वाली परमानेंट टूथ होती है, परमानेंट मोलर, वो इस एज में बढ़ती है, उगते ती तोंडामध्ये. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा येते तर सगळ्यात जास्त ती चावल्या जाते. ऑब्वियसली सगळ्यात जास्त अन्न त्याच्यावरती अडकू शकतं. कन्सिडरिंग बाकीचे परमनंट दात ते हळूहळू नंतर येतात. तर त्यांना वाचवायसाठी एक स्पेशल कलरचं सिलेंट येतं, सिमेंट असतं, की जे दाताला कॅव्हिटी लागायच्या अगोदरच लावावं लागतं, पण करेक्ट एजला. मग 6वं वर्षाचा तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तो चॉकलेट जास्त खातो, बिस्किट जास्त खातो, गोड जास्त खातो पितो, आणि त्याच्या दातांची मला काळजी घ्यायला पाहिजेत, त्याचे दुधाचे दात जे आहे ते खराब व्हायला नको होते, झालेत,
पण ते पडून गेलेत. अँड राईट नाव वी डू हॅव ओनली वन ऑप्शन, की आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन आहे आता की परमनंटलाच खराब होऊ द्यायचं नाही. तर फर्स्ट मोलर ॲट द एज ऑफ 6 or 7 इन बिटवीन, त्याच्यामध्ये तुम्ही पीट अँड फिशर सिलंट्स ज्याच्यामध्ये फ्लोराईड असतं ते तुम्ही त्याला अप्लाय करावं लागतं. तर दॅट कॅन बी डन प्रोफेशनली क्लिनिक्समध्ये आम्ही करतो तो. बट आफ्टर डायग्नोजिंग ऑल द थिंग की जर तसं होत असेल तर मग त्याच्यामुळे बेसिक काय होतं, ते फूड लॉजमेंट होत नाही, अडणं अडकत नाही, चिप्स चॉकलेट अडकत नाही, कॅव्हिटीपासनं तो दात ऑलरेडी दूर राहतो. लाईक ॲज इट सेड ना की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. सॉर्ट ऑफ इम्युनायझेशन वॅक्सिन जसं घेतो आपण, तर दाताची वॅक्सिन असं समजा पीट अँड फिशरसाठी की पर्टिक्युलरली दात गुड कंडिशनमध्ये असेल तर त्याला दातांची कीड लागू नये किंवा त्याला त्याचा त्रास होऊ नये. त्याचं हार्ड जे आउटर एनॅमल आहे ते हार्डच राहायला पाहिजे, जास्त स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, काळं पडायला नको, दुखायला नको मुलाला. तो इन दोज कंडीशंस पीट एंड फिशर सीलेंट्स आप क्लिनिक पे आके किसी भी डेंटल क्लिनिक को डेंटिस्ट के पास जाके आप उसको अप्लाई करा सकते हो. सो दॅट वॉज रिगार्डिंग पोस्टेरियर, पहिली दाढ पाठीमागची. नंतर 7व्या ते 8व्या वर्षी, 8व्या ते 9व्या वर्षी या जवळपास 2 ते 2.5 वर्षामध्ये हे समोरचे दात असतात मुलांचे ते बाहेर निघतात, वरचे आणि खालचे. मग त्याच्यासाठी पण हे करता येईल का? कारण असं नाही की कीड फक्त पाठीमागच्या दातांना लागते. तर येस ऑब्वियसली टॉपिकल फ्लोराइड्स कॅन बी अप्लाइड ऑल्सो ऑन लाईक अँटेरियर टीथ, की ज्याच्यामुळे मग तिथे पण कीड लागणार नाही. आणि जे दात उगत आहेत, जसे बाहेर निघत आहेत, त्याच वेळेस त्यांना आपण काय करतो आहे, एक सॉर्ट ऑफ ओव्हरकोट टाकून देतो आहे की मग ते नंतर जसे हळूहळू वरती येतील. तर पीट अँड फिशर सिलंट्स पोस्टेरियरसाठी एकदाच लावावं लागतं, फॉलोअप नंतर घ्यावा लागतो. बट टॉपिकल फ्लोराईड दुसरं जे सांगतो मी, तर ते तुम्हाला 9व्या म्हणजे 7व्या 9व्या 11व्या 13व्या वर्षी लावावं लागतं. ठीक आहे, म्हणजे या वर्षी 7व्या वाढदिवसाला, 9व्या वाढदिवसाला, 11व्या वाढदिवसाला, 13व्या वाढदिवसाला. आणि ते पण असं नाही की एकदा स्टार्ट केलं की जवळपास तुम्हाला 3 अपॉइंटमेंट्स ते 4 अपॉइंटमेंट लागतात 15-15 दिवसाच्या गॅपनी, म्हणजे 3 अपॉइंटमेंट्स पर इयर. पण पर इयर कोणतं? 7वं 9वं 11वं 13वं. मग याच्यामुळं काय होतं, सिम्पली तुमचं एनॅमल जे असतं दातांचं मुलांचं एस्पेशली इतकं स्ट्रॉंग होऊन जातं की त्यानंतर त्या मुलांना केरीजची कॅव्हिटीजची भीतीच राहत नाही. सो दॅट इज अ पॅरेंटिंग टिप. सुपर किड्समध्ये तुम्ही ते करू शकता. लाईक वी डू हॅव सुपर किड्स, जसं तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे की एव्हरी वीकेंड सॅटर्डे संडे वी आर हॅव्हिंग फ्री डेंटल चेकअप्स लहान मुलांसाठी. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलाला एनरोल करू शकता, मुलींना एनरोल करू शकता, तुमच्या भाच्यांना भाचींना, ठीक आहे, कझिन्सला तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून त्यांच्या ब्राईट हेल्दी शायनी स्माईलसाठी तुम्ही त्यांना हेल्प करू शकता. सो दॅट वॉज द अनदर थिंग. आणि एनहान्समेंट कोर्सेस जसं मी अगोदरही सांगितलं की वी आर गोइंग टू ऑल्सो हेल्प डेंटल स्टुडंट्स, डेंटल प्रोफेशनल्स हू आर लुकिंग फॉर एनहान्सिंग देअर स्किल. त्यांना स्किल डेवलपमेंट प्रोग्राम पाहिजेच असेल सो दे कैन ऑल्सो ज्वाइन, कि हम वीकेंड्स पे मॉड्यूल्स क्रिएट करने वाले हैं फॉर द एंडोडोंटिक एनहांसमेंट कोर्स, प्रोस्थोडोंटिक एनहांसमेंट कोर्स. OS का रहने वाला है. इफ़ वी गेट पेशेंट्स, बिकॉज वो प्रैक्टिकली वैसे ही रहेगा बट एलिजिबिलिटी रहेगी इंटर्नशिप कंप्लीशन. ठीक है, एटलीस्ट फाइनल ईयर पास होना चाहिए फॉर द OS. ऑर्थो विल बी देयर, बेसिक बॉन्डिंग, रीबॉन्डिंग, लाइक टाइप्स ऑफ ब्रेसेस, टाइप्स ऑफ वायर, डायग्नोसिस वगैरह वो उसमें हम थोड़े थोड़े अवेलेबल करा देने वाले हैं. सो दैट वाज द अपडेट. सिंपली थैंक्स फॉर द सक्सेस. आपकी वजह से, जैसे मैंने 500 सब्सक्राइबर कहा था कि मुझे 31 दिसंबर तक करने ही हैं, तो जस्ट बिकॉज ऑफ यू, ऑल यू पीपल. तो थैंक्स फॉर ज्वाइनिंग, थैंक्स फॉर शेयरिंग, सब्सक्राइबिंग. नेक्स्ट गोल 1000 का अलॉन्ग विथ सम मोनेटाइजेशन इस साल का है. सो धीरे धीरे करेंगे वो. तो सी यू सून, गुड बाय. दिस इज़ योर होस्ट डॉक्टर मोहन, एंड मिलते हैं बाद में. ठीक है.